तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण एमएसटी सीईटी संदर्भातली काही अपडेट्स बघणार आहे बघा. सीईटी सेलने पहिले जे काय अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवलेले ते बघूयात बघा. जे काय परीक्षा संदर्भातली अपडेट्स बघा ते म्हणजे इन्क्रीज द रजिस्ट्रेशन. गेल्या वर्षीच्या तुलनेत जे काय एमएसटी सीईटी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन काय झालेले इन्क्रीज झालेले बघा ह्या वर्षी. त्यानंतर सेकंड अपडेट अशी आहे द इन्क्रीज द डिफिकल्टी लेवल. म्हणजे गेल्या वर्षी तुलनेमध्ये क्वेश्चनचे जे विचारण्याचे जे काय हार्डनेस आहे म्हणतो डिफिकल्टी लेवल आहे ती काय झालेली वाढलेली. मग कसे क्वेश्चन विचारणार ॲज लाईक टू नीट अँड जी एक्झाम रिलेटेड टू क्वेश्चन तशा पद्धतीने क्वेश्चन काय असणार आहे सीईटीला विचारणार आहे बघा. त्यानंतर तिसरी अपडेट अशी आहे मागील ते म्हणजे ते जे काही क्वेश्चन असणार आहे ते क्वेश्चनचे जे काही लेवल असणार आहे तो ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारणार आहे बघा. अशा पद्धतीने तीन मागील अपडेट्स होते बघा. त्यानंतर आत्ताची सर्वात महत्त्वाची अशी आणि आनंदाची अशी गोष्ट म्हणजे काय बिग अपडेट्स आलेली ती म्हणजे ब्रेकिंग अपडेट्स म्हणू आपण त्याला. महाराष्ट्र गव्हर्नमेंट टू इन्क्रीज इंजिनिअरिंग अँड फार्मा सीट्स. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जसं रजिस्ट्रेशन वाढवलंय त्याच पद्धतीने जे काही फार्मसी असेल त्यानंतर इंजिनिअरिंग असेल या कॉलेजचे लिमिटेड जे काही सीट्स होते ते सीट्स आता काय केलेले इन्क्रीज केलेले. आणि ते इन्क्रीज केल्यामुळं तुम्ही म्हणतात सर याचा आम्हाला काय बेनिफिट्स. तर जर फॉर एक्झाम्पल बघूया आपण एका सीटसाठी जर 4 विद्यार्थी कॉम्पिटिशन मध्ये असेल तर आता एका सीटसाठी फक्त 2 विद्यार्थी त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनला असणार आहे. म्हणजे थोडक्यात काय जी कॉम्पिटिशन होती सीटची ती कॉम्पिटिशन काय झालेली गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी केलेली. जरी रजिस्ट्रेशन वाढलं असेल तर इथं काय झालेलं आहे सीट पण काय झालेलं आहे वाढलेले. आणि त्याच्यामुळे जरी तुमचे पर्सेंटेज थोड्याफार प्रमाणात जर कमी असेल तरी तुम्हाला नक्कीच चांगल्या कॉलेजला तुमचे ऍडमिशन होणार आहे.